ली आहे. तुळस देतीये हे 13 शुभ संकेत. घरात येणार सुखसमृद्धी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि स्वामी समर्थ भक्तांनो. तुमच्या घरातील तुळस अचानक काही वेगळे संकेत देत आहे का? तुळस नेहमीपेक्षा जास्त हिरवीगार दिसते आहे का? तिच्याभोवती सकारात्मक वातावरण जाणवतंय का? मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. असे मानले जाते की घरात शुभकाळ येण्यापूर्वी तुळस काही संकेत देते. आज आपण असेच 13 शुभ संकेत जाणून घेणार आहोत. महत्त्वाची टीप, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुळशीने दिलेले 13 शुभ संकेत. 1. तुळस अचानक हिरवीगार होणे. कोणतेही विशेष खत न देता तुळस एकदम तजेलदार दिसू लागली तर घरात आनंददायी बदल होण्याची चाहूल मानली जाते. 2. नवीन पाने सतत फुटणे. तुळशीवर सतत कोवळी पाने येऊ लागली तर प्रगतीचे नवीन मार्ग खुलणार असल्याचा शुभ संकेत मानला जातो. 3. सकाळी तुळशीभोवती प्रसन्न वातावरण जाणवणे. तुळशीजवळ उभे राहिल्यावर मन शांत होत असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढत असल्याचे मानले जाते. 4. पक्षी किंवा फुलपाखरे वारंवार येणे. तुळशीभोवती पक्षी किंवा फुलपाखरे फिरू लागली तर शुभ वातावरण निर्माण होत असल्याचे अनेकजण मानतात. 5. तुळशीचा सुगंध अधिक जाणवणे. पूर्वीपेक्षा अधिक सुगंध येऊ लागला तर मनःशांती आणि आनंदाचे दिवस जवळ येत असल्याची भावना व्यक्त केली जाते. 6. तुळशीची सहज वाढ होणे. अडचणी असूनही तुळस निरोगी वाढत असेल तर घरातील नकारात्मकता कमी होत असल्याचे मानले जाते. 7. पूजा करताना मनाला विशेष समाधान मिळणे. तुळशीची पूजा करताना मन प्रसन्न होत असेल तर भक्ती आणि सकारात्मक विचार वाढत असल्याचा हा सुंदर अनुभव असू शकतो. 8. घरातील भांडणे कमी होणे. घरात शांतता वाढू लागली तर तेही शुभ बदलाचे एक लक्षण मानले जाते. 9. अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होणे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागू लागली तर नशीब साथ देऊ लागल्याची भावना निर्माण होते. 10. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची सुरुवात. छोटे छोटे आर्थिक लाभ मिळू लागले किंवा खर्चावर नियंत्रण येऊ लागले तर अनेकजण याकडे सकारात्मक बदल म्हणून पाहतात. 11. घरात सतत मंगल वातावरण राहणे. पूजा, नामस्मरण आणि भक्तीमध्ये मन रमू लागले तर घरातील वातावरण अधिक सात्विक होत जाते. 12. चांगल्या संधी मिळू लागणे. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणात अनपेक्षित चांगल्या संधी मिळू लागल्या तर त्या प्रगतीच्या दिशेने एक पाऊल असू शकतात. 13. मनात आशा आणि आत्मविश्वास वाढणे. सर्वात मोठा शुभ संकेत म्हणजे मनातील भीती कमी होऊन आशा आणि विश्वास वाढणे. सकारात्मक विचार हेच यशाचे पहिले पाऊल असते. भक्ती आणि श्रद्धा. मित्रांनो, हे संकेत अनेक धार्मिक परंपरा आणि लोकविश्वासांमध्ये सांगितले जातात. प्रत्येकाच्या आयुष्यातील अनुभव वेगळा असू शकतो. तुळशीची नियमित सेवा, स्वच्छता, भक्तिभाव आणि सदाचार हेच खरे महत्त्वाचे आहेत. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. आमच्या घरावर कृपा करा, सर्व संकटे दूर करा आणि सुख, शांती, आरोग्य व समृद्धी द्या. आवाहन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या स्वामी कृपा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.